मित्रांनो, संसारात पती, पत्नी आणि मुले यांनी एकमेकांशी प्रेमाने शांतपणे बोला. आवाजाचा टोनच नातं ठरवतो. म्हणून सौम्य सुरात बोला. ओरडणं, आदेश देणं, कमी लेखणं टाळा. नक्कीच संसार सुखाचा होईल. मित्रांनो, पत्नीच्या मेहनतीचे कौतुक करा. उदाहरणार्थ, तू खूपच छान सगळं मॅनेज करतेस, तुझ्यामुळेच आपले घर छान चाललंय. अशा प्रकारे पत्नीशी बोलताना कठोर शब्द टाळा. रागात बोललेले शब्द मनाला जास्त दुखवतात. भांडण झालं तरी शब्दांचा मान ठेवा. रागातही शिवीगाळ, कमीपणा दाखवणे, जुने मुद्दे काढणे टाळा. संवाद छोटा पण मनापासून असू द्या. 2 मिनिटेही प्रेमाने बोललात तरी नात्याला ऊर्जा मिळते. असं केल्याने नक्कीच तुमचा संसार सुखाचा जाईल. पत्नीशी आपण या भाषेत बोला. उदाहरणार्थ, तू नेहमी असं करतेस, तू नेहमी तसं करतेस, तुझ्याकडूनच होत नाही, तुझ्याकडूनच असं झालं. याऐवजी आपण दोघं मिळून करूया, आपण दोघं मिळून हे सोडूया असं म्हणा. खूप आनंद वाटेल पत्नीला. बायकोशी कसे वागावे. बायकोच्या भावना ओळखा. स्त्रिया भावना शब्दात नाही तर ॲक्शनमध्येही व्यक्त करतात. तिच्या मूडकडे लक्ष द्या. भावनिक सपोर्ट द्या. तिला म्हणा, काही झालं तरी मी आहे तुझ्यासाठी, चिंता करू नकोस. अरे मैं हूं ना, अशा भाषेत बोला. 2. तिच्या कामात सहभागी व्हा. छोटी मदत सुद्धा मोठी वाटते. जशी भाजी कापणे, भांडी ठेवणे, मुलांना सांभाळणे, त्यांना शिकवणे इत्यादी. 3. तिला वेळ द्या. रोज किमान 10 ते 15 मिनिटं तरी निदान तिच्यासोबत मोबाईल फ्री बोला. तिच्याबरोबर बसा, तिच्याशी बोला, गुजगोष्टी करा. 4. तिच्या मतांना प्राधान्य द्या. घराबद्दलच्या डिसिजन्समध्ये तिला इन्व्हॉल्व करा. या बाबतीत तुझं मत काय विचारणं खूप महत्त्वाचं आहे. तिला महत्त्व द्या. घरातील निर्णयात तिचं मत विचारा. तिला व्हॅल्यू मिळाली तर प्रेम नैसर्गिकपणे वाढेल. 5. पर्सनल स्पेस द्या. पत्नीच्या जागेचा आदर करा. एकटी शांत बसायला हवं असल्यास तिला स्पेस द्या. तिचे मूड स्विंग्स, थकवा, कामाचा ताण समजून घ्या. 6. लहान लहान गोष्टी लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, पत्नीचा वाढदिवस, तिच्या आवडीनिवडी, लाईक्स डिसलाईक्स यांना प्राधान्य द्या. छोट्या छोट्या गोष्टीत सहकार्य करा. उदाहरणार्थ, कामे शेअर करा. भांडी, साफसफाई, मुलांशी खेळणं, मुलांचा अभ्यास घेणं, घरचे छोटी कामं हे प्रेम दाखवण्याचे सर्वात प्रभावी मार्ग आहेत. 6. कधी कधी पत्नीला सरप्राईज द्या. लहानशी चॉकलेट, एक गोड मेसेज, अनपेक्षित कॉम्प्लिमेंट्स हे नातं खूप गोड करतात. 7. माफी मागायला कमीपणा समजू नका. एखादी चूक झाल्यास, हो चूक झाली, मला माफ कर असे म्हणा. हे शब्द नातं वाचवतात. बायकोशी प्रेमाने बोलण्याचे फायदे. 1. नवरा बायकोच्या नात्यात प्रेम आणि विश्वास वाढतो. प्रेम वाढतं. ती तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करू लागते.
दोघांमध्ये भावनिक जवळीक जास्त होते. शांत संवादामुळे मिसअंडरस्टँडिंग्स कमी होतात, भांडणं कमी होतात. संवाद चांगला झाला की गैरसमज कमी होतात. 2. घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवा. तुमच्या स्वभावामुळे मुलांवरही चांगला परिणाम होतो. 3. बायको इमोशनली सिक्युअर वाटते. तिच्या मनात तुमच्याविषयी अधिक आदर आणि प्रेम वाढते. 4. भांडणं कमी होतात. एकमेकांत समजूतदारपणा जास्त निर्माण होतो. वाद कमी होतात. चर्चा वाढते. घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मुलांवर तसेच घरच्या वातावरणावर चांगला परिणाम होतो. 5. तुमचं दाम्पत्य जीवन खूपच सुंदर होतं. तुमच्यातली बॉन्डिंग, इंटिमेसी आणि कंपॅनियनशिप वाढते. दोघांच्या बॉन्डिंगमध्ये फोर्सफुल कनेक्शन निर्माण होते. 6. टेन्शन फ्री झाल्यामुळे तुमची पर्सनॅलिटी ही सुधारते. इमोशनल मॅच्युरिटी वाढते. तुम्ही काल्म, बॅलन्स्ड आणि अंडरस्टँडिंग बनता. मित्रांनो, वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा नक्कीच ऐका. तुमचा संसार सुखाचा जावो. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ताच करा. तुम्हाला व्हिडिओचा मेसेज वेळेवर मिळेल. मित्रांनो, या व्हिडिओचा भाग 2 तुम्हाला लवकरच मिळेल. धन्यवाद.